चेंडू निर्धाव फेकल्यानंतर कुठेतरी आता आत्मविश्वास वाढला जाईल का अतिशांचा? पुन्हा एकदा कान मंत्र देण्यात येतोय मनीषांच्या मार्फत. स्ट्राईक एंडकडे स्मित पाटील रायगड टुर्नामेंट चालू होत्या तिथं मला वाटतं एक शतकी खेळी करून आपल्या उरण संघाला एक विजयश्री प्राप्त करून दिलेली आहे. परंतु इथं विजयश्री प्राप्त करून द्यायची असेल तर चांगली फलंदाजी करावीच लागेल. ते तुमच्यातले गुणकौशल्य आहेत ते बाहेर काढावेच लागतील. परंतु नाही, पुन्हा एकदा सेम डिलेव्हरी सेम, फक्त एक पाऊल पुढे घेतला चेंडू. भन्नाट वेग धारण करून इथं गोलंदाजी करताना दिसतो आतिश पाटील. हे फलंदाज आणि गोलंदाजांमधील द्वंद्व पाहायला मिळतात आपल्याला. 4 षटकांचा सामना असणार आहे. होणार, नक्कीच होणार. जर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जर मनावर घेतलं तर नक्कीच सामना सूर्य अस्ताला जायच्या आधीच समाप्त होईल इथं. परंतु पाहूया इथं समाप्त होताना आपल्याला वेळ अजून आहे. परंतु इथं आतिश पाटील पुन्हा एकदा हा चेंडू नक्कीच डोक्यावरून जाणारा चेंडू महेश जोशी आमच्या हात फैलावतात आणि आम्हाला सांगतात की हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावसंख्येने संघाचा इथं श्री गणेशा होताना दिसतोय. एक धाव तिथं बोनस स्वरूपात आलेली आहे. इथं पुन्हा एकदा त्या चेंडूची फेकी करावी लागणार आहेत. हे कार्य आतिश पाटील यांच्याकडून चांगलं कार्य होताना दिसतात. परंतु कार्यक्षमता ही शरीरात असून नाही तर उत्तम मनात असायला हवी. जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत. परंतु पाहूया इथं आतिश गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा अंबीर आणि मला वाटते तिथं उंगली खडी बत्ती गोल. फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु डायरेक्ट तो पायावर आदळला गेला आणि जोरदार अपील केली आणि पंचांचा हात वरती गेला आणि स्मित पाटील यांना परतावं लागतं. स्मित पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज एक रायटी फलंदाज सुजित स्वतः वन डाऊन साठी इथे दिसतोय. लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. ज्या काय तुमच्या गार्ड वगैरे असतील त्या आतमध्येच लावून घ्यायच्या. चला गेम स्पीडअप करायचा आहे. सुजित बाल्या स्ट्राईक एंड करते आता असणार आहेत. आतिश पाटील काय भलनाट वेग धारण करून गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय जर अशा प्रकारची गोलंदाजी चारही गोलंदाजांनी केली तर नक्कीच कुठेतरी एफएनसी संघाला आधीच 20 धावसंख्यांच्या आधीच रोखलं जाईल. परंतु तिथं तसं होता कामा नये. पुरंदर सरसावून मारण्याचा प्रयत्न नाही. झेल जमिनीला दान होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं बॅकअपने होताना दिसतोय आपल्याला. एक धाव तिथं पळून काढलेले आहे. राज यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आता स्ट्राईक एंड कडे असणार आहेत मनीष. या षटकामधील शेवटचा चेंडू असणार आहे ना संदीप पाटील. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा मनीष तयार खेळण्यासाठी सज्ज. 10 पावलांचा रन पाणी पाहूया. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथची डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा जोरदार अपील आणि फलंदाज बाद. चुकीला माफी नाही. अंपायरचा इशारा होते पाटीजे. मनीषांची जागा भरून काढण्यासाठी हर्ष वारंवार मला वाटते 2 शिलेदार तिथे परतले गेले. 2 शिलेदार परतल्यानंतर आता या संघाचा सेनापती ज्याच्यासाठी केला होता अट्टास तोच खेळाडू त्यांना ऑक्शन मध्ये मिळाला गेला होता हर्ष. आणि पाहूया सुरुवातीच्या मला वाटतं या सीझन मध्ये कुठेतरी चांगला टचअप मध्ये होता हा फलंदाज. परंतु आता नॉन स्ट्राईक एंडकडे दिसतो आपल्याला. उद्या शिव मल्हार विपक्ष सायरा स्पोर्ट्स वशेनी उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला चेंडू तुमचा पडेल. जर दोन्ही संघ अवेलेबल नसतील आम्हाला वेळेवर तर कुठेतरी संघाचा जो आपला षटकांची मर्यादा आहे ती कमी केली जाईल.
शिव मल्हार आणि सायरा स्पोर्ट दोन्ही संघांच्या कुठेतरी इथं प्रतिनिधी असतील, त्यांना विनंती करतो की उद्या 9 वाजता तुमचा चेंडू पहिला पडणंच आहे. पुन्हा एकदा धनेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं. पुन्हा एकदा मला वाटतं सरदार मारण्याचा प्रयत्न, षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवर मला वाटतं इरादे स्पष्ट करून दाखवते हा सुजित. एफएसजी संघाकडे मी मला का प्राधान्य आहे हे दाखवून दिले गेलंय सुजित यांनी. पुन्हा एकदा धनेश गोलंदाजी मार्कवर तयार. मी धनेशांची गोलंदाजी पाहतोय, एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत ते. पुन्हा एकदा मला वाटतं तिथं चेंडू हवेत आहे, चेंडू खाली प्रेक्षक एकदा जात आहेत परंतु नाही चेंडू नाही. एक धाव पलून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पलून काढले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आतिश तिथं मला वाटते लॉंग ऑन कडून चेंडू धावत थेट स्क्वेअर लेग कडे येताना दिसतोय. काय चपलाई असेल पायामध्ये, पायांना चाकं लावले गेले ते आतिशच्या. खरंच लॉंग ऑन पासून ते स्क्वेअर लेग पर्यंत धावत आलेला आहे हा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा पाहूया, 3 धावा पलून काढलेल्या आहेत या फलंदाजांनी. आता स्ट्राईक एंडकडे हर्ष असणार आहेत. सुरुवातीच्या सीझन मध्ये चांगला टचअप मध्ये होता हा खेळाडू, परंतु इथं चांगला टचअप दाखवायला लागेल आपल्या बॅट्स मधून, परंतु तसं काही होता कामा नये. या देखील धनेश गोलंदाजी मार्कवर आहे. गेम स्पीडअप करायचं आहे. जित मात्र काय चाललंय तुमचं, दंडित केलं जाईल तुम्हाला नाही तर उद्या. नक्कीच आपल्या मागे खोपोली मार्गे पेन उरणला आलेली आहे जित यांची. खोपोली मार्गे उरण बस. वाह काय जबरदस्त गोलंदाजी. हा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू नाका जवळून जातोय, सिटी वाजवत चेंडू कीपरच्या सेफ हातांमध्ये जातोय चेंडू. तिथं निर्धाव चेंडू जातोय. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 2-14. या षटकामधील 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा 5वा चेंडू. वा फुलटा चेंडू परंतु तिथे जातो चेंडू 1 बाउट चौकार. डीजे क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा, रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेट पट्टू झाले महानाथ. चेंडू द्यायचा आहे. तर आपले डीजे ऑपरेटर आहेत त्यांना उद्या मी विनंती करते की उद्या ज्या नृत्य तारका येणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली ट्रेंडिंग सॉन्ग ठेवायचे आहेत. त्यांचे आपल्याला ठुमके पाहायला मिळतील. वशिनीचे प्रेक्षक रेडीच असणार आहेत. पुन्हा एकदा धनेश तयार. समोर हर्ष. पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न हुक केलाय. चेंडू जातो 1 बाउट चौकार. नक्कीच हर्षच्या बॅट मध्ये मी बोललेलो ताकद आहे. हर्ष चांगल्या टचअप मध्ये आहे यंदा. चंद्रकांत स्पोर्ट मध्ये मला का घेतलं हे सिद्ध करून दाखवतात हर्ष. प्रतीत पाटील कुठे असतील तर त्यांनी खेळी बघून घ्यायच्या. अंतिम ठाकूर यांना मी देखील सांगतो खेळी बघून घ्या. वशिनीचा हार्दिक पांड्या ज्याला संबोधलं जातं हर्ष, नक्कीच हार्दिक पांड्या का संबोधलं जातं हे सांगून देत आहेत. पुन्हा एकदा धनेशांची भंबेरी उडवली गेली, परंतु आता धनेशाला नाही. आता कुठेतरी प्रेशर दिसतोय आपल्याला. थुई गेली थुप्पी. धनेश सांगतो की थुप्पी हा चेंडू मी नाही टाकणार. पुन्हा एकदा धनेशला फेकी करावी लागणार आहे. साइड चेंड राईट आर्म राऊंडचा मारा. पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची जी आतली कडा आहे ती चेंडूने घेतलेली आहे. परंतु एक धाव पलून गोल्डी फील्ड करतो चेंडूला. 2 धावा पलून काढलेल्या आहेत. तिथं 2 धावेने संघ जातोय पुढे. जतीन बस पाटील गडबड नका करू. बावीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 22 धावसंख्या. तर तिसरं षटक प्रगतीपथावर. पुष्कर
हॅलो पुष्कर गोलंदाजी मार्कवर तयार. सांघिक तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे पुष्कर पाटील. FNC विपक्ष सिल्वर स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. FNC संघाला राईट आर्म राऊंडचा म्हणा पुन्हा एकदा गुडलेट पद्धतीचा चेंडू. स्वस्तिक पाटील फीड करतो चेंडूला. तिथं निर्धाव चेंडू कुठेतरी दबाव. यानंतर आमचे या सामन्याचे प्रमुख अतिथी निशिकांत म्हात्रे माजी गावाध्यक्ष यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा मला वाटतं भिरकावून दिला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आतिश पाटील कोणती नाही परंतु चेंडू जमिनीला दान. 2 धावा तिथं पळून काढलेल्या आहेत. नक्कीच तिसऱ्या पंचांची माग आहे. चेकिंग केलं जाईल. तिथं 2 धावा पळून काढल्यात परंतु पंचांना थोडीशी शंका आहे. पंचांनी आम्हाला सांगितलं की चेकिंग करून घ्यायचं आहे. आतिश पाटील यांच्याकडे चेंडू गेला होता पण आतिश पाटील यांच्याकडून झेल कसा काय सुटला तेच कळत नाही. रनआउट चेक करा. नॉट आउट. इथं पव्वा मारला गेलाय. शुभम पाटील फलंदाजाने पव्वा मारला. तसेच गावाध्यक्ष निशिकांतजी म्हात्रे यांना विनंती करतोय. माजी गावाध्यक्ष या वशिनी गावचे निशिकांतजी म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा पुष्कर पाटील तयार. राऊंड राईट आर्म राऊंडचा मला पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडूला. सीमा पार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. कुठेतरी पुष्कर पाटील महागडा ठरताना दिसते. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं होतं पुष्कर पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेग पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो चेंडू. सीमा पार चौकार. डीजे जीतेगा वो ही जिसमें है दम. जीतेगा वो ही जिसमें है दम. उसमें है दम तो मटकी को फोड़. जीतेगा वो ही जिसमें है दम. जीतेगा वो ही जिसमें है दम. नक्कीच FNC संघाकडे जर प्लस पॉइंट कोणाचा असेल तर स्मिथ, हर्ष आणि हा सुजित. नक्की जे 3 मोरे जे त्यांचे प्रमुख आहेत हे 3 मोऱ्यांवरती हा संघ चालला गेलेला आहे पुढे. पुन्हा एकदा 5व्या चेंडूची भेटी फेकी असणार आहे. पुन्हा एकदा सेम परंतु स्लोअर चेंडू केला होता तिथं. शुभम पाटील कोणतीही चूक करत नाही. सेफ कॅच पकडली जाते. डीजे पारगावचा तो बॅटमन भारी आकाश तारेकर. ती घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर. उस्मान पटेल रायगडचा टायगर. चला चला गेम स्पीडअप करायचा आहे तर सुजित यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होते विराज पाटील. विराज पाटील यांना स्ट्राईक एंड कडे विसावा आहे परंतु आता शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतात पाहूया. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पुष्कर पाटील यांच्या षटकामधील राईट आर्म राऊंडचा मारा. पुन्हा एकदा नाही परंतु तिथं स्लॉक पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अवांतर चेंडू असणार आहे. हा अवांतर चेंडूनी पुन्हा एकदा एक बोनस स्वरूपात धाव मिळते तिथं. FNC संघाला संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली गेली तर 3 बाद 35. 35 लॉस ऑफ 3 विकेट. FNC शेवटचा चेंडू या षटकामधील विराज पाटील ऑन द स्ट्राइक. ओ हो शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचा चेंडू. इनर रेंज लागली गेली. फॉलो थ्रू मध्ये स्वतः कॅच गॅदर करतात. फलंदाजाला परतावं लागतं. डीजे जब तू लटक नाटक लौंडो के दिल पटक पटक सांसे जाए अटक अटक आता माझी सटक सटक दम तेरा गोते खाए कमर पे तेरी बटरफ्लाई बॉडी तेरी मक्खन जैसे खाने में बस तू बटर. धन्यवाद. 3 षटक समाप्त झालेले आहेत. हॅलो हॅलो चौथा षटक. या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला डाव आहे
तो समाप्त होणार आहे. धावसंख्या झालेली आहे 35. हॅलो 4 बाद 35. हॅलो. कठीण काळात स्वतःला सांगा की मी अजून कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून हरलेलो नाही आहे. अशा प्रकारची लढत इथे या दोन संघांमध्ये होताना दिसतोय. आणि एफएनसी संघाकडून चांगली बॅटिंग करून गेला असताना सुजित पाटील आणि मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आला आहे तो साहिल. साहिलने मात्र नॉन स्ट्राईकला विसावा घेतला होता आणि स्ट्राईकवर मात्र प्रमोट केलेला आहे ते हर्षला. आणि हर्षमध्ये देखील एक मोठे फटके मारण्याची ताकद आहे. आणि आतापर्यंत संत गतीने बॅटिंग करत असलेला हा हर्ष कशा प्रकारे आक्रमकता स्वीकारतोय आणि त्याचा सामना करतोय शुभमचा, जो पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक बॉलर मध्ये सन्मानित केला गेला होता. तो शुभम चांगली डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल या क्रिकेटच्या भाषेमध्ये. आणि तशा प्रकारची गोलंदाजी या शुभमच्या माध्यमातून होताना दिसतोय. एक चांगला असा फास्टर बॉलर. एक त्याची बॉलिंगची रिदम बघितली तर त्याचं पायाचं कॉर्डिनेशन आहे एकदम जसं लेदर क्रिकेटचा बॉलर असतो तशा प्रकारची त्याचं फुटवर्क आहे, या रनिंग आहे या बॉलिंग मार्कवर. आणि तशा प्रकारची गोलंदाजी भेदक सुद्धा दिसतोय, कारण हॅट्रिक बॉलर म्हटल्यावर नक्कीच विश्वास असेल आपल्या या बॉलर. मात्र त्याला उद्ध्वस्त करतोय हा हर्ष. मी म्हटलं होतं की घणाघाती प्रहार करतोय हा हर्ष. हर्षा मनगटात देखील तेवढीच पॉवर आहे, तेवढी ताकद आहे आणि तो इथे त्याचे इरादे स्पष्ट करताना दिसतोय. हा आतापर्यंत चांगला फॉर्मात असलेला बॉलर शुभम त्याला मात्र उद्ध्वस्त करतोय, त्याचा तोफखाना फोडून काढतोय हा हर्ष. आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. 3 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 46. या षटकातले 3 चेंडू 43 रन्स. या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत येणं. आणि हर्ष आता अजूनपर्यंत स्ट्राईकवर आहे. आपले इरादे स्पष्ट करताना दिसत आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका, पुढचा चेंडू परत एकदा मात्र कमबॅक करून ठेवलाय या शुभमने. त्याने म्हटलंय की तू जर मला हिट केलंस ती माझी चुकी होती, पण परत एकदा मी ही चुकी करणार नाही आणि तुला काय संधी देणार नाही. आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरून चांगल्या स्पॉटवरून चेंडू उडवताना दिसतो हा शुभम. आणि त्याला तेवढंच बॅकअप दिलाय बिहाइंड द स्टंप कीपर असलेल्या पुष्करने. पुढे येऊन मारे फटका, परत एकदा उडवलाय. हर्ष सुद्धा म्हणतोय की कधी तुझा डाव तर कधी माझा डाव. दोघांमध्ये चालेल ही चुरस आणि दोघे पण एकमेकावर हवी होताना दिसतोय. पण सध्या बघितलं गेलं तर एफएनसी संघाचा मात्र पडदा मोठा दिसतो. आणि इथे अंपायर नो बॉल घोषित केलाय. कदाचित फ्री हिटची संधी परत एकदा हर्षला संधी मिळाली आहे. परत एकदा आपले इरादे स्पष्ट करण्याची संधी. परत एक त्याच दिशेने मारा चेंडू. जर बघितलं गेलं, विश्लेषण केलं हर्षच्या बॅटिंगचं, तर पॅड लाईनला आलेला चेंडू चांगल्या प्रकारे काऊ कॉर्नरला फिरकावतोय. परत एकदा 4-5 मात्र इथे करामती फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषे पार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या जोरावर संघाला नेऊन ठेवलंय. जब जब शमशीरें ताने हैं माहे भवानी. स्पर्धा नसावी कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची संधी असावी. आणि अशा प्रकारची संधी इथे हर्षने आपल्यासाठी उपलब्ध करून घेतली. आणि संघाला मात्र तो एक तारण करता ठरलोय, एक विघ्नहर्ता संघासाठी ठरलाय हा हर्ष. आणि हर्ष वैयक्तिक खेळतोय. 56 धावसंख्यावर मात्र संघाला नेले आणि हर्ष वैयक्तिक 24 धावसंख्यावर खेळतोय. एक चांगली बॅटिंग म्हणावी लागेल हर्ष, एक विचारपूर्वक बॅटिंग. शेवटचा चेंडू परत एकदा मात्र इथे बॅटिंग लागला मारा चेंडू लेग बिफोरची अपील अंपायरने फेटाळली. 1 धाव चुरून काढण्यात यश मिळाले आणि 57 धावा इथे कुठून काढल्यात एफएनसी संघाने. आणि मात्र 58 धावांचा आव्हान ठेवलंय सिल्वर स्टार या संघापुढे. सिल्वर स्टार संघाचं विश्लेषण केलं तर त्या संघामध्ये देखील पुष्कर, आतिश, सनी, भावेश, धनेश, शुभम, गोल्डी यांसारखे देखील एक आक्रमक बॅट्समन आहेत. चेंडू घेऊन जायचा आहे कारण आधीच्या
सिल्वर स्टारचा पहिलाच सामना बघितला गेलं तर सनी हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. काय फटके मारले होते सनीनी. या सनीच्या बॅटिंग बद्दल तुला काय म्हणायचं आहे? नक्कीच मी तर म्हणेन की मूर्ती लहान पण कीर्ती महान असा अंदाधुंद फटकेबाजी पाहिली आपण त्याच्या बॅट्स मधून आणि सामनावीराचा किताब पटकावला होता या पहिल्याच मॅच मध्ये. यावेळी सुद्धा तेच इरादे असतील या सनीचे. पाहूया. मला तर वाटते की प्रथम सलामीची जोडगोळी त्यांची असेल ती आतिश पाटील आणि पुष्कर पाटील यांच्या रूपात. तर आपण एफएनसी संघाचा विचार केला तर त्यांचा प्रमुख अस्त्र आता मला वाटतं त्यांच्या गोटामध्ये परतावले ते म्हणजे स्मिथ पाटील. त्याचा आपण जर विचार केला तर पहिल्या सामन्याला हा गोलंदाज मुकला होता कारण रायगड अंडर 90 सिलेक्शन मध्ये. चला गेम स्पीड अप करायचा आहे. एफएनसी संघाला विनंती करतोय. शतक मारलेला आहे. तर लवकरात लवकर सिल्वर स्टार संघाची जोडगोळी मैदानात उतरायचं आहे. सिल्वर स्टार संघाची ओपनिंगची जोडी पुष्कर आणि आतिश इथे मैदानात येताना दिसतोय. सामना सुरू होण्यापूर्वी मी दोन्ही संघांना एक सांगू इच्छितो की जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असतं की नवीन काहीतरी करून दाखवायची. आणि इथे मात्र आव्हान मोठं असलं तरी ते पार करण्याची ताकद या सिल्वर स्टार संघापुढे असणं असेलच. आणि तशा प्रकारे नवीन काहीतरी करून घेण्याची संधी मात्र सिल्वर स्टार कडे असेल. हा एक सुसज्ज असा करंडक जो VPL वशिंड प्रीमियर लीगचा दिसतोय. एक सुंदर असा देखणा असा आणि अल्युमिनियम कोट अल्युमिनियम कोटिंग आणि चमक प्लॅटिना सारखी चमक त्याची दिसतोय. पाहता क्षणी त्या चषकाच्या मोहात पडावं आणि प्रत्येक संघाला वाटेल की हा चषक आपल्याकडेच जिंकायचा आहे. आणि या जिंकण्यासाठी चाललेल्या या 8 संघांमध्ये द्वंद्व, रोमांच, थर्रार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिळवणारा आखाडा. निमित्त आहे VPL पर्व 5वे. भैरीदेव क्रिकेट क्लब वशिनी यांच्या वतीने या VPL पर्वाचे 5व्या पर्वाचे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मी या आयोजनाचे वर्णन करेन थोड्या शब्दात. बघितलं गेले तर इथे मैदान चांगल्या प्रकारे साफ केलंय, खेळण्यासाठी उपलब्ध केलं. दरम्यान स्मिथचा पहिला चेंडू पुष्कर साठी. पुष्कर मारलेला फटका. इथे मात्र कॅच घेण्याची संधी आणि मात्र बाद करून ठेवलं या पुष्करला. पुष्करला मात्र परतावं लागतंय. पाटील मी म्हटलं होतं या आधीच की एफएनसीच्या गोटामध्ये त्यांचं मेन जे शस्त्र होतं ब्रह्मास्त्र ते रिटर्न आलेलं आहे स्मिथच्या रूपात आणि हेच आपल्याला आता पाहायला मिळतंय. नक्कीच आता मात्र पुष्कर सारखा मोठा असा फलंदाज स्मिथने पाठवलाय डकआउट मध्ये. 0 या धावसंख्येवर संघाचा मात्र इथे चांगली सुरुवात करून दिली या स्मिथने. एक स्मिथच्या बद्दल आता समजलं होतं की 101 धावा त्याने कुठून 102 धावा त्याने बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या रायगड संघासाठी कुठून काढल्या होत्या आणि तदनंतर तो आपल्या गावाच्या क्रिकेट लीग मध्ये खेळण्यासाठी परतला आणि त्याचा काही कमबॅक आहे. बॅटिंग मध्ये त्याला चमक दाखवता आली नसली ते तरी मात्र बॉलिंग मध्ये त्यांनी चमक दाखवली. पहिला चेंडूवर मात्र पुष्कर सारखा मोठा महारथी इथे धारातीर्थ पाडला या स्मिथने. पुढचा चेंडू काय चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. आता मात्र दडपण आला असेल नॉन स्ट्राईकला असलेल्या कप्तान धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. मी या अतिशय दडपण आलेत असले एकच वाक्य म्हणेन की पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू देते आकाशाला तुझ्यात आहे किती अवकात. आणि तशा प्रकारची आपली अवकात दाखवावी लागेल या अतिशला. कारण आता मात्र अतिशच्या खांद्यावर धुरा असेल परंतु त्याला साथ देण्यासाठी आलेला आधीच्या मागचा मॅन ऑफ द मॅच सनी. पुढचा चेंडू बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर ही परत एकदा संधी होती मात्र इथे
कीपरच्या वरून हा गेलेला चालेल. चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी बॅटच्या स्वरूपात अंपायर के बाईज पंच बॅटकट बॅटच्या स्वरूपात मिळालेले हा 4 धावा संघाची मात्र श्री गणेशा करून ठेवलाय या धन्यवाद. इथं सनीसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. प्रति बॅक टू बॅक 2 सिक्ससाठी रणवीर कलेक्शनचे प्रोपायटर सुयश पाटील यांच्याकडून एक टी शर्ट आलेली आहे. 2 बॅक टू बॅक जर 6 मारले तर त्यांच्या दुकानातून एक टी शर्ट तुम्हाला मोफत दिली जाईल. ओटू मयूर पाटील. नक्कीच सुवर्ण संधी इथे असणारच, कारण आव्हान मोठं आहे आणि आपली कर्तबगारीचा इथे कारनामा इथे आपल्याला दाखवायचा आहे. आणि सनीच आधीच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवलेला होता. पुढचा चेंडू परत एकदा स्मिथचा, वारंवार लेंथ मध्ये आपल्याला बदल करताना दिसतोय हा स्मिथ. एक विचारपूर्वक बॉलिंग करताना दिसतोय. आधीच्या चेंडूवर गुड लेंथ वरून त्याने चेंडू उडवला होता तेव्हा 2 विकेट मिळाल्या होत्या. तदनंतरच्या चेंडूवर मात्र गुड लेंथ वरून नशिबाचा चौकार मिळाला होता FNC सिल्वर स्टार संघाला. आणि तदनंतर लेंथ चेंज केली या स्मिथने, यॉर्कर डिलिव्हरी, परंतु तिथे आउटफील्ड खराब असल्या कारणात आणि क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचा फायदा मिळाला या सिल्वर स्टार संघाला. धावसंख्येत झालेली आहे ती वाढ आणि धावसंख्या झाली ती 7. अजूनपर्यंत बांधून ठेवलं या स्मिथने, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाही या स्मिथ. आणि आता मात्र स्ट्राईकवर आले तो कप्तान स्वतः. सर्व संघाचा अतिश टू स्मिथ. कशा प्रकारचा हा 2 महारथींचा महासंग्राम आपल्याला मिळतो या काही या चेंडू मध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे कारण हा सूर्य अस्ताला गेलेला आहे. अंधारात सामना खेळावा लागेल. अजूनपर्यंत आपल्याला 3 षटकं खेळवायची आहेत. 10-12 पावलाचा रनअप कुठेतरी मात्र डिस्टर्ब झालाय हा गोलंदाज. आणि चेंडू मात्र डेथ स्वरूपात घोषित केलाय. तिथे असलेला पंच महेश जोशी, चांगला क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्यासोबत असलेले पंच प्रवीण सर, अनुभवी पंच. या उरण पंचक्रोशीमध्ये जेव्हा व्हॉट शॉट यार, ब्युटी ऑफ क्रिकेट. काय पॉइंटच्या दिशेने उडवलाय चेंडू. देखणा फटका हा अतिशय माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत हा फटका मी पाहिला नव्हता. आणि काय फटका खेळलाय. या अगोदर सुजितने मारला होता आणि त्याच्याच प्रकारची तोड इथे देताना दिसतोय हा अतिश. चांगला बॅट्समन, एक चांगल्या बॉलर मारलेला हा पॉइंटच्या दिशेने फटका. या फटक्याने धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या झालेली 13. षटकातला कदाचित शेवटचा चेंडू असेल. आणि इथे मात्र डिफेन्सच्या स्वरूपात इथे धाव घेण्याची गरज आहे. मात्र प्लॅन फसलाय. सनीला परतावं लागेल कारण स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केलाय आणि तिथे नॉन स्ट्राईकला बघितलंय. विकेट मिळण्याची संधी होती. कुठली धाव घेण्याची गरज नव्हती. स्वतःकडे स्ट्राईकचा मोह पाहिजे. सनीची विकेट गेलेली आहे. आली तर लाट नाही तर भैयाची खाट, अशी परिस्थिती इथं आणलेली आहे आतिशाने. आता आतिशला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. परंतु हा शेवटपर्यंत खेळणं गरजेचं असताना स्वतःवर जी जिम्मेदारी घेतलेली आहे ती इथं पणाला लावणं गरजेचं आहे आतिशला. पाहूया इथं मात्र आता सामना अतितटीचा आलेला आहे. गेम स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती करतोय की अद्यापर्यंत आपल्याला 2 ओव्हर टाकायचे, 3 ओव्हर अद्यापर्यंत खेळवायचे आहेत. FNC संघ लवकरात लवकर कोणत्याही प्रकारची मीटिंग घेऊ नका. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. जिंकायचं असेल तर 15च्या सरासरीने तुम्हाला हे ध्येय गाठावं लागेल. पाहूया ओव्हर टू मयूर पाटील सर. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यश आवाज करेल. आणि अशा प्रकारची मेहनत या दोन्ही संघांना करावी लागेल. FNC क्रिकेट क्लब वशिणी आणि सिल्वर स्टार क्रिकेट क्लब वशिणी या दोन्ही संघांना बघितलं गेलं तर सिल्वर स्टार संघाचा पडदा कुठेतरी भारी दिसतोय आणि त्याचा पाठला करताना मात्र ढासळताना दिसतोय आपला संघ. सिल्वर स्टार या संघाच पुढे आता मात्र मोठं आव्हान असेल. परंतु सरसेनापती त्यांचा इथे अजूनपर्यंत खेळतोय. अंपायर कुठल्याही प्रकारचा विलंब करून द्यायचा नाही आहे.
बॉलिंग मार्फत आलेला विराज, शॉर्ट पिच डिलिव्हरी गोल्डीसाठी आणि त्याचा चांगला समाचार घेतोय. घणाघाती प्रहार केला या विराजच्या चेंडूवर या गोल्डीने आणि पहिला चेंडू फिरकावलाय तिथे. दुसरा चेंडू द्यायचा आहे, दुसरा चेंडू. त्याला चेंडू पूर्व आपण हुक केला या गोल्डीने. गोल्डीमध्ये देखील पॉवर आहे मोठे फटके मारण्याची. एक बघितलं गेलं तर सिल्वर स्टार हा संघ एक चांगला बॅट्समन आणि बॉलर आणि सुसज्ज आहे, परंतु कुठेतरी पडझड होताना दिसली. कारण कदाचित 24 चेंडू आणि 56 धावसंख्येचा मोठा आव्हान होता आणि पेलण्यासाठी कठीण होता आणि त्याचा पाठला करत असताना नक्कीच आपले चांगले सेनापती इथे पडताना दिसले, चांगले महारथी पडताना दिसलो. मात्र अजूनपर्यंत आतिश इथे खेळताना दिसतोय आपल्या संघासाठी आणि त्याला साथ देताना गोल्डी पुढचा परत एकदा पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका एकदा चोरून काढली. आता मात्र परत आले स्ट्राईक कडे आतिश. मगाशी जर त्याने पिचच्या बाहेर चेंडू डीप केला असता, फेकला असता तर नक्कीच आपला एक चांगला बॅट्समन सुद्धा वाचवता आला असता. पण हा सामना खेळायचा असेल 16 चेंडू 38 संख्येची गरज. आतिशला सर्वात जास्त चेंडू खेळावे लागेल, त्याला साथ देताना दिसतोय गोल्डी, परंतु सर्व धुर्रा मात्र असेल ती आतिशवर. नक्कीच 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 काय फटका खेचलाय, सीमा रेषा पार षटकार. चेंडू लवकर घेऊन या. दुसरा चेंडू द्यायचा आहे, दुसरा चेंडू द्या लगेच. समाप्त. लवकरात लवकर चेंडू पुरवायचा आहे. अतिशयाने मला वाटतं आता कुठेतरी आपली जिम्मेदारी ओळखली. नक्कीच जर आपल्या सामन्याला जर जिंकून द्यायचं असेल तर आपण कुठेतरी ताबडतोब बल्लेबाजी करायला हवी अशी, आणि तेच इथं दिसताना पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच जेव्हा सगळं संपतं असं आपल्याला जेव्हा वाटतं तीच खरी वेळ असतं नवीन काही करून दाखवायची, आणि तशा प्रकारचे करून दाखवायची जिद्द या अतिशय माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा मोठा फटका त्याने घेतलाय या विराजच्या गोलंदाजीवर. आतापर्यंत महागडा ठरलाय हा विराज. परत एकदा फुलटॉस अजून एक फुलटॉस चेंडू पाहूया. हुक केला आणि होता मोठा मासा गळाला लागतोय. इथे कॅच घेतली की मॅच फसली. वेल जजमेंट म्हणावे लागेल तिथे असलेल्या सुजितचं. आधी दाखवली बॅटिंग मध्ये करामत आणि आता दाखवतोय आपल्या फिल्डिंग मध्ये करामत. एक चांगली खेळवृत्ती म्हणा, एक चांगला खेळाडू म्हणावे लागेल हा. जीत आपल्या संघासाठी 100% जाताना दिसतोय. श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा धुक्यामध्ये वाट दिसत नाही तेव्हा वाट शोधण्याचा प्रयत्न करू नका, त्या धुक्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. वाट नक्कीच तुम्हाला सापडेल. तशा प्रकारची वाट आता सापडताना दिसतोय या FNC संघाला, कारण आतिश सारखा मोठा महारथी परतवलाय, त्याचा विध्वंस केलाय. आणि आता कमबॅक कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल तिथे बॉलिंग करत असलेल्या या विराजचं, कारण आधीच्या 4 चेंडूवर मोठे फटके खाल्यानंतर इथे कमबॅक करताना दिसतोय. लगातार 2 चेंडू त्यांनी डॉट केलेत आणि संघाला मात्र कुठेतरी जिंकण्याच्या मार्गास्थ ठेवलेला आहे या विराजने. आणि बॅटिंग साठी असलेला हा कोण आहे बेटा, स्वस्तिक. लॉंग ऑफच्या दिशेने मारा चेंडू, तिथे मात्र फंबल झालाय. त्या फंबलचा फायदा उठवला या स्वस्तिकने. 2 धावा चोरून काढल्या संघासाठी, संघाला नेऊन ठेवलंय 28व्या घरात. आता मात्र 40 धाव संख्या 30 धाव संख्येची गरज. 15ची सरासरी असेल. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज. पाहूया FNC की सिल्वर स्टार. मॅच खुली झाली. कोणाचे धाबे दणाणले जातात थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. काय सामना रंगलाय. घ्या FNC संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. जेव्हापर्यंत हा गोल्डी मैदानात आहे तोपर्यंत सिल्वर स्टार संघाचे मला वाटतं आशा या पल्लवित झाल्या असतील. तर FNC संघाकडून नवीन तेज तर्राज गोलंदाज येतोय, अर्थातच प्रणित म्हात्रे येताना दिसतोय. पाहूया पहिला चेंडू. ज्यावेळेचा चेंडू उडवायचा प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षक एकटा पळून काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल परंतु मिसजज होते तिथे. तोपर्यंत 1 धाव संख्या पळून काढली.
आता येणारे 11 चेंडू 29 धावा 11 चेंडू एफएनसी की सिल्वर स्टार. नक्कीच भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंय की कर्म चांगले असतील तर मात्र फळ नक्की त्याचं चांगलं मिळेल. आणि या एफएनसी संघाचं मात्र इथे कुठेतरी क्रिकेटमध्ये कर्म चांगले दिसले आणि त्याचा परिणाम या संघाला होताना दिसतोय. मात्र तिथे असलेला स्वस्तिक वाह! पर्यंत संघासाठी खेळतोय, लढतोय, जिंकतोय, आपल्या संघाच्या विजयासाठी धडपडताना दिसतोय. मात्र एका हाती सामना फिरवणं मात्र कठीण होईल, कारण इथे मात्र सूर्य अस्ताला गेलाय, कुठेतरी डार्कनेस आली या मैदानात आणि त्याचा फायदा या एफएनसी संघाला होताना दिसतोय. 10 चेंडू 25 धावा. काय सामना रंगलाय मित्रांनो. पुन्हा एकदा प्रणित तू स्वस्तिक. वा काय गोलंदाजी केली आणि विकेट 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 इथे परतावं लागेल मला वाटतं स्वस्तिकला. काय नशीब यांची. यष्टीरक्षक जर आपण पाहिला तर नशीब कित्येक वर्षाचा ज्याला अनुभव आहे असा हा यष्टीरक्षक नशीब तांडेल. बिलकुल बिलकुल. आणि आता मात्र इथे शेवटची फळी इथे येताना दिसतोय या सिल्वर स्टार संघाची. आता मात्र युद्ध कुठेतरी आपल्या हातातून निसटताना दिसतोय. मात्र क्रिकेट हा खेळ असा आहे, क्रिकेट हा खेळ अनसर्टन्टी गेम, कारण कधी का होईल सांगता येत नाही. पडती बाजू सुद्धा वरती येऊ शकते आणि वरती बाजू सुद्धा बुडू शकतोय. आणि इथे मात्र प्रयत्न चालू आहे. सफलता एक एग्जाम है, पाने के लिए मेहनत जरूरी है. मेहनत जर चांगली असेल तर फळ नक्कीच चांगले मिळतोय, परंतु वेळ निघून गेल्यानंतर त्या मेहनतीला काही फायदा नसतोय. आणि अशा प्रकारचा मात्र कुठल्याही प्रकारचा फायदा इथे आपल्याला होताना दिसत नाही या सिल्वर स्टार संघाला, आणि फायदा मात्र झाला या एफएनसी संघाला. आणि आता मात्र राज एक आशेचा किरण सिल्वर स्टार संघासाठी मारल्या फटका. ऑफ साइडला काय टोलवलाय फटका, तिथे लॉंग ऑफला असलेला फलंदाज चेंडू मात्र जमीन दान झालंय, पण त्याचा काही परिणाम या संघासाठी होणार नाही, कारण आता बघितलं गेलं तर 80% विजय हा एफएनसी संघापुढे आहे, झुकलेला आहे. आता येणारे 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावा. यावेळेचा चेंडू चपराकला गावले. पाहूया तिथे चेंडू जाते सीमारेषा पार, चौकार. 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज असताना राजने मारलेला हा सामना अजून संपला नाही मित्रांनो. लॉंग ऑनच्या दिशेने चौकार. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती 17. 6 चेंडू 17 धावसंख्या. गोल्डी अजूनपर्यंत मैदानात आहे, मोठे फटके मारण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. मात्र कुठेतरी काटेरी मुकुट दोन्ही संघांच्या डोक्यावर असेल, कारण 6 चेंडू आणि 16 धावसंख्या या मैदानावर तेवढ्याच्या अशा मोठ्या वाटत नाही आहेत, कारण आधीच्या 17 धावसंख्या 6 चेंडू 17 धावसंख्या आधीच्या मॅच मध्ये देखील असंच समीकरण होतं. मात्र हर्ष आणि मी स्वतः दोघाही ती गेम कॅरी केली आणि विजय मिळवून दिला आपल्या संघासाठी. आता देखील गोल्डी आणि राजला मात्र ही गेम कॅरी करावी लागेल. आपल्या संघाला विजयाचा उंबरठा पार करून द्यावं लागेल. आणि पाहूया पुढचा चेंडू बॉलिंग वॉकर आलेला आहे, तो मनीष. गोल्डी, मी म्हटलं होतं आशेचा किरण. गोल्डी काय प्रहार करतोय. डीजे विजय 6 चेंडू आणि 17 धावांची गरज होती, मात्र पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत या गोल्डी याने. मनीष मी म्हटलं होतं की कर्म जर चांगले असेल तर फळ निश्चित चांगलं मिळतोय, आणि हे कर्म दिसतोय आपल्याला या गोल्डीच्या माध्यमातून. संयमी खेळी केली आधी आणि आता संयम खेळीनंतर आक्रमकता, आपल्या संघासाठी आक्रमकता जेव्हा गरजेची होती तेव्हा आक्रमण करताना दिसतोय. नक्कीच राधाकृष्ण संघाचा हा स्टार खेळाडू पाहूया. मला फटका सीमारेषे पार. मात्र इथे गोल्डन कॅच, गोल्डन कॅच म्हणावी लागेल, कारण डीजे महागडा ठरत
डीजे 4 चेंडू 11 धावांची गरज. अजूनही सामना दुतर्फा आहे. पण सिल्वर स्टार संघाच्या जर गोट्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आता मला वाटतं जे बॅट्समन आहेत त्याचा भरणा कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. एक नौके खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ सिल्वर स्टार. पण पाहूया मित्रांनो, हा सामना आहे, ही गेम आहे. कोण जिंकतो कोण हारतो तो थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. आणि खेळण्यासाठी खुद्द मला वाटतं या संघाचे पॅकर अर्थातच निकेत येताना दिसत आहेत. निकेतला कुठेतरी करामत करावी लागेल. जर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच मोठे फटके हे तुम्हाला खेचावेच लागतील. पाहूया, सामना लागलीच चालू करायचा आहे. 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. काय होतंय काय बिघडतंय थोड्याच वेळात पाहायला मिळेल. सरसावून मारण्याचा प्रयत्न होता इथे, मात्र अंपायरचा इशारा येतो. हा अवांतर चेंडू म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी समीकरण बिघडलंय. येणारे 4 चेंडू 9 धावांची गरज. काय सामना लागलाय मित्रांनो. मी एवढंच म्हणेन की स्पर्धा नसावी कोणाशी, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द या राजमध्ये देखील आहे. कारण आधीच्या ओव्हरमध्ये त्याचा फटका बघितला, जेव्हा खरंच संघाला फटक्याची गरज होती तेव्हा त्यांनी खेचला होता. आणि आता देखील तोच राज इथे स्ट्राईक वर दिसतोय. पुढचा चेंडू परत एकदा मात्र इथे अंधाराला मारलेला फटका. याचा चेंडू पाहूया. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तिथे नशीब तांडेल असेल. 2 धावा पळून काढलायत मित्रांनो. आणि आता मात्र 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका या 3 चेंडूमध्ये असणं गरजेचं आहे. कदाचित या 2 चेंडूमध्ये जर आलं, सामना स्पीडअप करायचा आहे, कुठल्याही प्रकारचा विलंब नको. अंपायर सूर्यास्ताला गेलाय. 3 चेंडू 7 धावा. आतिश पाटील यांनी जायचं आहे आपल्या गोटामध्ये. सामन्याला विलंब नको. आतिश पाटील मॅच रेफरी नमोद ठाकूर जाताना दिसतोय. अंपायरशी पंचांशी वाद घालताना दिसतोय. हा आतिश हा कुठल्या प्रकारचा गुड क्रिकेट दिसत नाही आहे. चला स्पीडअप करा. 3 चेंडू आणि 7 धावा. काही होऊ शकते. पाटील आपण सुद्धा एक मोठे खेळाडू आहात. आतिश पाटील आपण एक मोठे खेळाडू आहात. या गोल्डन लाईटचा कदाचित फायदा आपल्या बॅट्समनना होऊ शकतोय. आतिश पाटील, कदाचित जर अंधारी रात्र चालू झाली तर तुमच्या बॅट्समनना मात्र अंदाजे तलवारी फिरवायला लागतील. आणि त्याचा परिणाम काय असेल आपल्या संघासाठी. चला सामना लागलीच चालू करा. 3 चेंडू 7 धावा. काय सामना येऊन ठेपलाय. रोमांच थर्रावर पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. निमित्त आहे VPL पर्व 5वे बलिदेव क्रिकेट क्लब वशिनी यांच्या माध्यमातून इथे आयोजन केलं गेलंय. एका सुसज्ज आयोजन आणि या आयोजनाचा शेवटचा या दिवसातला शेवटचा सामना FNC क्रिकेट क्लब वशिनी वर्सेस सिल्वर स्टार क्रिकेट क्लब वशिनी यांच्यामध्ये चाललेला शेवटचे 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. सामना हासे आता खाता हुआ. पाहूया राज 2. चला FNC संघ लवकरात लवकर. 4 फुटबॉलचा रनअप. आणि इथे मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, तिथे आले मला वाटतं. इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळाली या संघासाठी. आणि आता मात्र स्ट्राईक वर आलेला आहे तो संघाचा संघमालक सर्वेसर्वा निकेत ठाकूर. मनीष तो अनिकेत. आणि निकेतच्या बॅटिंगमध्ये देखील फटके आहेत, कारण मी त्याला नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसतोय. जर त्याने बॅटिंग करताना जर बॉलाची लेंथ पिकअप केली तर नक्कीच फटका सीमेरेषेवर पार जाण्यास. नक्कीच 2 चेंडू 6 धावा. 1 बिग हिट. 2 चेंडू डॉट करतोय हा गोलंदाज. पाहूया. आणि पुढे मारता फटका मात्र हुकलाय. तिथे सेफ ग्लोव्ज मध्ये जाताना दिसतो बिहाइंड द स्टंप असलेला कीपर नशीबच्या ग्लोव्ज मध्ये. आणि इथे मात्र आता कुठेतरी अशा निराशेत प्रवर्तन होताना दिसतात. 1 चेंडू परिवर्तन होताना दिसतात. 1 चेंडू
आणि लगी तो आबाद नाही तो बर्बाद. बिलकुल काय बिलकुल होतोय पाहूया. गोलंदाज रेडी. इथे मात्र या चेंडू काय चान्स घडलंय? होता, 2 धावसंख्येची गरज, मात्र इथे डबल धावसंख्येचा चान्स होता. चान्स मात्र इथे मात्र सेफ आउट. गोलंदाज बाद होतोय. काय घडलंय हे मित्रांनो? अवांतर चेंडू 1+1 अशा 2 धावा मिळतायत. आता येणारा एक चेंडू 4 धावांची गरज. आणि बॅटिंग साठी आलेला आहे तो नरेश. एक जुना जाणता बुजुर्ग. नरेश ठाकूरच्या बद्दल मी एवढंच सांगेन की या बॅट्समन मध्ये पॉवर अजूनपर्यंत आहे. अजूनपर्यंत क्रिकेटवर त्याचं प्रेम आहे आणि त्याच्या बॅटवर फटके आहेत. नक्कीच कदाचित आपण- या अंधाऱ्या रातीमध्ये तो इतिहास घडवेल आपल्या संघासाठी, नाहीतर इतिहासात तरी लीन होईल. कदाचित त्याचं ध्येय असेल की इतिहास घडवावा. इतिहास घडवावा आणि नव्या पिढीला इथे मात्र पाहूया 40+ खेळाडू एक नरेश ठाकूर. जुना जाणता मित्र म्हणेन मुरलेलं लोणचं आहे ठाकूर सरांच्या भाषेत. नक्कीच मोठे फटके मारण्याची त्याच्यामध्ये देखील कुवत आहे. त्याच्या मनगटात पॉवर आहे. शेवटचा चेंडू, हा चेंडू मात्र इस्पार या उसपार या प्रकारचा मात्र असेल. येणारा चेंडू हा एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. काय मॅच रंगले मित्रांनो. इथे मात्र पुढील मारचा फटका मात्र इथे असफल. संघ विजयी. नक्कीच एपीएनसी संघाचं खूप खूप शुभेच्छा आणि हरलेल्या संघाला देखील खूप खूप शुभेच्छा. आपण प्रयत्न चांगला केला तर दोन्ही संघाने. सामना मात्र चुरशीचा ठरला. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगला आणि मात्र इथे बाजी मारली या एफएनसी संघाने आणि आपल्या संघाला देखील हा पहिला विजय ना. नक्कीच जिथे आतिश पाटील हा बाद झाला तिथेच एफएनसी संघाच्या या- आशा या उंचावल्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय हर्ष पाटील. काय बेधक बॅटिंगचा मारा केला होता या हर्षने आणि संघा मात्र डबगाईला असताना